शुक्रा शनि राहु केतवा पुरंदरेमोच प्रभाता हरिजागरपरिसीता तारा नंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापापविनाशनः अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमान च विभीषणः कृपापरशुरामश्च सप्तैताचिरः नमो देवै महादेवै शिवाय चैतन्याय मातृदेवद्रायै जयन्तां प्रणतात्मताम् अनोन्यमारुतुल्यमेघसिते अभयं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो जनेश्वर गुरु साक्षात् जनार्दन तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शान्तिदेवाय नमो नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः शान्तिदेवाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम सामकाय नमः पांडुरंगाय नमः ओम पांडुरंगाय नमः ओम जनार्दनाय नमः मेरी माताय नमः ओम पांडुरंगाय नमः ओम जनार्दनाय 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 नमः ओम निष्कामकर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तरगिरी महामंडलेश्वर स्वामी शांतगिरी महाराज की पंडरीनाथ भगवान की बजरंग बली की जसं बघा कपडे स्वच्छ घालून का वापरित्या कोणी वापरित साबण वापरित सानेट पदार्थ कपडे स्वच्छ वापरतात तसं बुद्धिरूपी आणि मनरूपी हा कपडा स्वच्छ साफ कशाने होऊ शकतो आपली बुद्धी कशी झाली पाहिजे मन कसं झालं पाहिजे बुद्धी पण मन कॉन्स्टंट स्थिर व्हावं आणि मन आहे ना आता सर्व बसले ना पण सर्वच ज्या ठिकाणी मनाने हजर आहे याची गॅरंटी देऊ शकता का शरीराने जरूर आहे का शरीराने प्रत्येकजण तुम्ही उपस्थित आहे मात्र मनाने असं आम्ही त्याची खात्री देऊ शकत नाही कोणाचं मन पुढे जातं कोणाचं मन जसं म्हणून बहिणाबाईंनी बघा बहिणाबाई चौधरी काय म्हणले मन वडाय उभ्या फेकातलं किती हाताला केलं होतं असं बघा मनाची चंचल मनाची परिस्थिती आहे म्हणून अध्यात्म भक्ती मार्गामध्ये मनाला काय करायचं असतं नमन गुरुराया हा अध्यात्मामध्ये परमार्थ मार्ग भक्ती मार्गामध्ये मनाला काय करायचं असतं गुरुला अर्पण करायचं नमन गुरुराया आपलं मन पण अर्पण करायचं गुरुच्या नमन गुरुराया म्हणून अनुदानाच्या माध्यमातून 1.25 लाख जपाचं टार्गेट
एकाच नामाची किंमत किती आपण सांगू शकतो? एका भगवंताच्या नामाची किंमत किती? भगवंताच्या एका नामाची किंमत सांगणारा जन्मच येईल नाही बघा, आणि पुढे भविष्यात येणार नाही. एकाच नामाची किंमत आपण सांगू शकत नाही. तर मग 1.25 कोटी नाम आपलं 1.25 लाख नाम जपाची किंमत किती होईल सांग. म्हणून श्रीमंत तुम्ही श्रीमंत होऊन राहिले बघा. तसं संत सदैव श्रीमंत त्यांच्या मुखात भगवान. आता मुखामध्ये काय आहे? हा, मंत्र नामस्मरण म्हणतात. मुखामध्ये नाम, संतांचे दर्शन, जोगीचं नसतं. मुखामध्ये नामच नकोय. काय माहीत? मुखामध्ये नाम, संतांचे दर्शन, जगी जनार्दन आहे सभा. आपला भाव कसा प्रत्येकाप्रती कसा असला पाहिजे? कसा असला पाहिजे? म्हणजे प्रत्येकाने दुसऱ्याला काय समजायचं, काय मानायचं? बघा, बाबाजी सर्व काय मानायचं? एकमेकाला दुसऱ्याने काय म्हणायचं? दुसरं कापसे पाटला म्हणजे पुण्याचे वर्ग मंगेश बाबा काय म्हणायचं? बाबाजी. मंगेश बाबा कापसा म्हणून काय म्हणायचं? महिलांनी एक मुलं काय म्हणायचं? महासमाजा काय म्हणायचं? महासंघाकडून कोणी म्हणायचं? बघा, भाव हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण परमार्थामध्ये कशात महत्व आहे? देव भावाचा नाही, कोणाच्या बापाचा. मग देव कोणाच्या बापाचा आहे? म्हणून भाव तेथे म्हणून जसं आपला सर्वांना भाव आहे. म्हणून तुम्ही बघा, तुम्ही सर्वांनी कोणाला भाव दिला? घरच्याला भाव दिला का? घरच्या कामालाही भाव दिला नाही, घरच्यालाही भाव दिला नाही. भाव कोणाला दिला? अनुष्ठानला भाव दिला. कशाला भाव दिला? बाबाजींना भाव दिला. आणि त्यामुळे तुम्ही पुढे आले ते पंढरपूर घेऊन विचार भाव. म्हणून आजच्या सकाळ सत्रामध्ये बाबांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. किंवा आपलं भाग्य बघा मुदायला आलेलं आहे. अशा बाबांच्या पवित्र चरणी सांगताना करूया. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी असेल, पंचगणेश्वर असेल, पकांचा गणपती असेल, जेवढं जीवन आहे त्यांच्या चरणी वंदन करूया. तर या पवित्र भूमीला आणि गोमातेला वंदन करूया. तसेच सगळं स्वतंत्र असलेले स्वामी पुनर्गिरी महाराज, धनुगिरी महाराज, रघुजन महाराज, नागेश्वर महाराज, रवींद्र महाराज, रामेश्वर महाराजांचे माऊली यांचे मोबाईल शिवदास आहे का? शिवदास महाराज त्याप्रमाणे आपले बघा गायक वादक चौपद असलेले पंढरपूरचे पंढरपूरचे कुटुंबाचे परिसरातील सांगून होते गुरुभक्त. जसे तात्याचं नाव काय? वासुदेव त्याने वासुदेवाचा वासुदादा दीपक भाऊची पिताच रे दीपक. तसं आता पंढरपूरचे कोणी आणखी नितीन बरोबर अजून पंढरपूरचे महिला आहे. पंढरपूरचे कोणी महिला आहे का? सकाळी सकाळी जीवर येतो. काय परिस्थिती वाटतं आपल्या लोकांची? सकाळी काय होतं त्यांना सांगायचं. कारण बाबाजी काय सांगायचे? सकाळची उठते नाही ना त्यांच्या बापाने कोण बसतो म्हणे. जे सकाळी उठती नाही त्यांच्या बापाने कोण बसतो?
आणि त्यामुळे ते काही त्यामुळे सकाळी लोक काही उठती वृतानं घोसळ खालून वरून कपडे काय खालून वरून ते परत चादर घ्यावे कपडे घालले असं पण उठायचे काही माणसाला इच्छा लवकर होत नाही. म्हणून बाबा जेव्हा ते झालेला होतो जपला होतो म्हणून सकाळी का जपायचं नाही भोगा निघून बसतो. आता सकाळी जर त्या राक्षसाचा आपल्याला काय झाला संसर्ग झाला दिवसभर सांगा आपली बुद्धी कशी आहे सांगा. आता तुम्ही सकाळी उठले पवित्राचं स्नान केलं विधी केली आरती केली दिवस तुमचा दिवस कसा जाईल दिवस तुम्ही कशा फ्रेश विचार करावे तुमच्या घरात तुम्हाला संसारपणा झालेला आहे. बाबांचा नाव तुम्हाला सर्वस्मानात झाला बाबांचा बाबा सर्वस्व झाले तुमची बुद्धी कशी झाली एकदम ओके होते नो प्रॉब्लेम. अशा रीतीने त्याच्या जत्रामध्ये असं ज्यांचा समोरच नृत्यने मी आमचे कापशेकडे उठाला त्याच्या नातीला घेऊन बरं पडेल एवढं लहानपणी जरी सवय लावलं का तरी सवय लागत असते. त्या परिस्थिती असलेली पुण्याची मग आम्ही आपली हा टकले बघा त्याने टकले बंधुली राहते बघा त्याने काय टकले बंधू आणि तुम्ही किती जण आले 5 जण अजून कोण कोण नाव सांगा ना नाव जयसिंग गपले रामदास भुजबळ गणेश भुजबळ शशिकांत शिरकर बरं वेगवेगळे शिरकर त्याच्यात आमचे नाव कालच बसत जाईल बरोबर. तुम्ही किती जण आले असं नाही बरं काही नाही बरं हां संभाजी बसत आहे कन्या तसं पण असले आमच्या मोरे बासरी वाजवणार हां हायवर संजय मला हायवर आम्हाला बघा आम्हाला कोणीच नाही वाटत पण ते काल सहज हॉटेलमध्ये झाली ते संजीव पुढे हायवर बसलं हायवर असं जर टायवर नसतं हायवर अजून कोणी आहे का हायवर एकच जण बघते अजून हा 2 बघा ना कशीच आहे का हायवर काही खातो का 4 दिवस 14 दिवस ते तुम्ही तरी दर्पण कार्यक्रम चालू दूधही चालू आहे गोळही चालू आहे फराळही चालू आहे फळही चालू आहे. तर काय बघा श्रद्धा भाव किंवा मनावर कंट्रोल यांनी ठेवलेला आहे जे हवे बघा अनुष्ठान करून आणि कडक चालू या अनुष्ठानचं काय अनुष्ठान सभा काय होतं त्यांचं अभिनंदन. हे झाले का नंबर 1 बरं का व्रत करणार. आता नंबर 2 म्हणजे शेखर ते कोण पाण्यावाले कोण आमचे बोलके बोलले तर पाण्यावाले बोलके बघा आमचे भगवान किती 6 मूर्ति जो जल यानी तीर्थ भगवान ने दिया हुआ हाँ प्राशन कर किती कुठे हा सप्तऋषी त्या टाळ्यांचा पाण्यामुळे का सर्व टाकी एकदम सापून जाईल. ज्यांना पोटाचे आजार कमी करायचे आणि त्यांनी काय करायचे बघा व्रत करायचे त्याच्यात कधी फळावर राहायचं कधी पाण्यावर राहायचं कधी फळावर. कारण पोटाचे आजार कशामुळे होतात खाल्या पिल्यामुळे जाऊ
काही खायला बसून काही पीक बसले ते कार्यक्रम थोडासा बिघडतो मग कापीत बसत कापीत बसत नाही काढीत बसत तर तुम्ही ते मध्ये कोंबलेलं राहतो आणि त्यामुळे त्याला काढण्याची गती नाही. म्हणून पोटदुखी का जास्त जास्त माणसात पोटदुखी जातात काय होत्या खायला पिल्यामुळे होते ना दुसरं काय नाही होतं लक्षात. म्हणून लक्षात घेणं काही खायचं पेय तरी वेगवेगळे पेय काढव काय बरं का वेगवेगळे पेय काढले पेय त्या पेयच्या नदीला घ्यायचे आपला एकच प्याला कोणता दुधाचा बरं आपला एकच प्याला दुधाचा किंवा रस बघा आंब्याचा असेल सफरचंदाचा असेल मोसंबीचा असेल रस वगैरे रस घ्यायचे. मध्ये दुसरी पी निघत नाही प्रकारचे ते पी बघा घेऊन आपलं पोटाचं काय करायचं नाही दुखणं वाढवायचं पोटाचे आजार वाढवायचे नाही. त्यामुळे खायचे अनेक आटप नाही काढले खायचे सुद्धा अनेक आटप काढले बघा ते सुद्धा काय करायचे आपण सुद्धा कोणते आटप घ्यायचे आपला भाजी बनायची मस्त बाकी कडधान्य डाळी भाजीपाला फळं किती बघा प्रयत्न बघा आपल्या भारतीय केला जातो. आता बरं का गोळ्या चॉकलेट बिस्किट बनवतात काय काय बनवलं जातं गोळ्या चॉकलेट बिस्किट गोळ्या सुद्धा त्या गोळ्यामध्ये काय असं देव जाणे म्हणतात मात्र त्या गोळ्या सुद्धा कोणत्या आकाराच्या बनवायच्या कोणत्या आकाराच्या बनवायच्या कोंबडीच्या कुत्र्याच्या वाघाच्या सिंहाच्या अशा अनेक पशु पक्ष्याच्या आकाराच्या त्या गोळ्या बनवतात बरं. आता लहानपणी ते मुलगा असतात मुलगा त्याला त्या कोंबडीच्या आकाराची गोळी दिली समजा काय कोणत्या आकाराची गोळी दिली कोंबडीच्या आकाराची मग ते कोंबडीच्या आकाराची गोळी घेतं आणि खातं. त्याचा भाव काय त्याचा विचार काय असतो खाताना त्याचा विचार काय असतो मी काय खाल्लं म्हणजे बिघडायचा कार्यक्रम कसा जेवणाचा कार्यक्रम कसा केला जातो हा मी बघा विचार करा काही काही मेंढराच्या गोळ्या त्या काही शिवीचा जातात शाणे पडते का आकाराच्या गोळ्याचा मग आपण कोणत्या गोळ्या घ्यायच्या फक्त मग आपण आपल्या कोणत्या गोळ्या हा अजून आपल्या कोणत्या गोळ्या आपल्या गोळ्या नारायण बसतो आपल्या गोळ्या नारायण बसतो आपल्या गोळ्या नारायण बसतो आपल्या गोळ्या किती का काय अडचण आहे का लक्षात उलटा असलेले आजार बघा त्याने जाऊ सगळं बघा आपल्या गोळ्यामध्ये काय आहे नारायण बसतो आणि सलाईन म्हणजे काय आहे श्रमदान बघा श्रम म्हणजे सलाईन मग श्रमदान म्हणजे काय सलाईन नीटच झालं सलाईन म्हणजे अशा रीतीने बघा आता पण सर्व परत की जागे बघा जागे हो कारण म्हणतात जाणतेने गुरु होते माणसाने जाणतेपणा ठेवणं फार आवश्यक म्हणून म्हणतात जाणतेने गुरु म्हणून अज्ञानाने कधी गुरुला देवाला बजायचं नाही बजायचं कसं बजायचं जाणतेने गुरु बने अशा थोडं गुरु भक्तांचं या सकाळच्या फळ घालावा तर जोरदार टाळी अभिनंदन यांनी करावं. भगवंताने अनेक प्रकारच्या मूर्त्या तयार केल्या किती मूर्त्या तयार केल्या जेवढे माणसं तेवढ्या मूर्त्या काय जेवढे माणसं तेवढ्या मूर्त्या तेच आहे कारण प्रत्येक हातून एवढे बसले चलो माणसं जगली पण सारखेच आहे का प्रत्येकामध्ये देवाने काय केलं चेंजेस बदल केलं. तुम्ही एवढेच नाही कोट्यावधी लोक जन्माला येते किती 800 कोटीच्या पुढे जगाची लोकसंख्या किती कोटीच्या पुढे 800 कोटीच्या पुढे एवढे बघा माणसं जन्म आले असताना
पण इकोणी सारखे आहे का? बघा बेन ते डॉक्टर साहेब कोणी आहे का? दिसतंय का? नाना कोणी दिसतंय का? शेतात दिसतंय का? रोशन दिसतंय नाकेसारखे पर्ण परिश्रम जातात. प्रत्येकाची छबी कशी आहे? सुंदर आहे. सुंदर आहे, सुंदर सुंदर पण वेगळी आहे. आणि म्हणून बघा आपण भाग्यवान त्या जगामध्ये भगवंताने आपली कोणती मूर्ती तयार केली? जनार्दन स्वामींची मूर्ती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. नैनी बघता फाट दिसते या, नैनी बघता फाट दिसते स्वामींची मूर्ती, बाबांची मूर्ती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. सर्वांनी टाळी वाजवा. सर्व शिक्षा सेनाथे अपुले जन्म जन्म साशिका. जन्म जन्म साशिका नाही करापी तोटना. निर्भीड मुसा पक्का, निर्भीड मुसा पक्का. शिक्षा सेनाथे अपुले जन्म जन्म साशिका. जन्म जन्म साशिका नाही करापी तोटना. निर्भीड मुसा पक्का, निर्भीड मुसा पक्का. कपड़ा बदलू किया, हाथ कपड़ा बदलू भक्त आशा करती, भक्त आशा करती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. सर्वांनी हात गणावर शिष्य गणावर केवळ तुमची सत्ता, केवळ तुमची सत्ता. करधन परस्त्रियांना उपदेश करते भक्ता, उपदेश करते भक्ता. भक्त गणावर शिष्य गणा केवळ तुमची सत्ता, केवळ तुमची सत्ता. करधन परस्त्रियांना उपदेश करते भक्ता, उपदेश करते भक्ता. बाबाजीचे नाम घ्यावे हो, बाबाजीचे नाम घ्या. मिळे मोक्ष मुक्ती, मिळे मोक्ष मुक्ती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे. एक मूर्ती या सर्व मूर्तीला काय केलं? एक केलं की आपल्या सर्व मूर्त्यांना काय केलं? घडवलं म्हणजे एका दोरीत आणायचं नाही. सर्व निव्यसनी त्याने काय झाले? सर्व शिव केला नाही म्हणून जर टाळवणे असं बघा आपल्या सर्व भाग्याचं कुठे कमी पडेल. म्हणून बाबाजी बघा शिवभक्तीचा प्रचार असा. त्यासाठी काय केलं? अनेक मंदिर शिवमंदिर होणे. त्यानंतर आणि बाबाजी बघा कृपा आशीर्वादाच्या प्रेरणेने आपण विश्वशांतीधाम काय जनशांतीधाम त्यांची शांतधाम करण्याचा प्रयत्न केला. ज्या धामात किती मोठी असणार आहे? 108 शिवलिंगाचे आहे. किती? 108 शिवलिंग, 108 लोक, अष्टमूर्ती शंकर, अष्टविनायक, अष्टलक्ष्मी. त्याप्रमाणे आणखी सप्तऋषी, आणखी नवग्रह. मग मोदीत बसा करा. पुढे आईला बाई आसा मानता, मुक्ताबाई, नागा बघा शंकरचार्य, विठ्ठल रुक्मिणी, राधेश्याम म्हणजे श्रीकृष्ण राधा, लक्ष्मी नारायण, रामदास. आणखी भगवान दत्तात्रय आणि विश्वकर्मा.
त्याप्रमाणे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकाधार, संत नामदेव महाराज, संत सावकार महाराज, संत गौरव कुमार, संत नवरेश्वर झाले. अजून 3.5 पीठ, देवीचे 4 देवी, माऊरगडची रेणुका माता, तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी, 4 देवी, 4 धाम, द्वारकेचे भगवान श्री 4 धाम आणि जगन्नाथपुरीचे आणि रामेश्वर आणि बद्रीनाथ झाले ना द्वारका, 4 धाम. अजून 12 ज्योतिर्लिंग, सोमनाथ, सौराष्ट्र समुद्र, श्रीशैल मल्लिकार्जुन, उज्जैन, ओंकारम, वेदारण्य, नागिनम, वाराणसी, नागेशम, सेतुबंधू, विष्णुशमच असे 12 बघा ज्योतिर्लिंग. की जागा नर्मदा माता. अजून गणेश आणि मारुती झाले का मोठे घेऊन देवतांचा अधिष्ठानमध्ये आहे. त्या देवतांचा 16 बागा, कोणता सोना कलशारोहण आणि ध्वजा कोणता 16चा बनवणार आणि त्या कलशाला बागा. तर मागं आपले पहिल्यांदा पहिले एकच कळ ठरला होता, काय फक्त बाणेश्वराचा अनेक मोठं नदी, त्याचा एकच कळत फक्त 16 ठरला होता. नंतर पुन्हा देवाची इच्छा निघायला झालं, पुन्हा 18 कळत झाले, पुन्हा 18 नंतर पुन्हा 35 झाले का, 35 34 35 झाले, नंतर पुन्हा आता झाले किती झाले, 41 झाले, 41 झाले बघा, 41 झाले. 41 कळत तयार झाले, 41 बघा तयार सुद्धा झाले बघा, तयार सुद्धा झाले. ते काय सुद्धा आपण काय केले, 41 लोकांच्याकडे ते वाटल्यासाठी पूजेला त्यांच्या दिली केलं. 41 त्यांच्याबरोबर एक दान पात्र करून दिलं, दानपूर सुद्धा झालेला आहे. त्याचा कार्यक्रम स्वतंत्र आपण एक दिवस घेणार आहोत. ज्या दिवशी त्या कळसाची शोभायात्रा त्या गावात मग संपवणार आहे. नंतर ते कळस पुढे येणार आहे, 1.5 गावामध्ये येणार आहे. नंतर पुन्हा ते मध्ये नाही का मैत्रीचे मंदिर होते, मंदिरात आपलं मूर्त्या होत्या संतांच्या, त्याला सुद्धा मंदिर बनवलं. बाहेर 108 होत्या, त्याला सुद्धा मंदिर बनवले. आता मंदिरवर त्याला पुन्हा कळस सांगतो, ते दगडाचे त्यांनी दगडातून दिले होते. आम्ही सहज चक्कर 12 वाजता जागा, ते सगळं दगडाचे बघा, दगडाचे ते कळस दिसले. मग पुन्हा काय ठरलं, ते दगड ठेवायचे नाही, त्याच्यावर कोणते कळस राहायचे पुन्हा. सुवर्ण म्हणजे सोनं कळस कसे, म्हणजे कळस थांबायचे नाही. मग माझं त्याला वरून काय करायचं, सोनं काय त्याचा काय वरून सोन्याचं का पॉलिश जास्त राखायचं. सोन्याचं म्हणलं मग तुम्ही विचार ना, तुम्हाला सगळ्यांचं मी पुन्हा ते मंदिरात बरं का, खालचे दान वरचे दान त्याचे 20 झाले, किती झाले मग 120, 128 झाले. नर्मदा मातेचा 129, पुन्हा यज्ञ नारायणाचा यज्ञ मठात पुन्हा किती झाले, 130 झाले. अजून कोणते राहिले झाले ना 130. आणि पहिले किती 41 नाही 41. मग किती झाले 171 झाले. अजून 4 असं बघा, 175 किती 175, ज्याची बेरी द्या का 13 ते 13, 175 बेरी किती ती 13 म्हणजे 13 मिळापासून अशा रीतीने बघा तो सगळ्यांचं वैशिष्ट या ठिकाणी पाहिला असं 175 कळस, किती 175 कळस. आता ह्या लिहिचे कळस असतात, ज्यांना सुद्धा आपल्याला काय करायचं, मग निदान किती एका कळसाला आपल्याला किती ग्रॅम सोडून द्यावं, कमी 4-5 ग्रॅम जर दिले पाहिजे कमी, तर ते राहते जास्त दिवस राहते नाही, ते काय पण जाते. आणि त्या अनुषंगाने
नियोजन बघा या ठिकाणी आपल्याला करायचं बघा. आणि बघा तेव्हा द्यायचं का बघा असं द्यायचं का हे सूत्र आहे का आपलं काय सूत्र आहे तपे विने जिल्ह्या विने आणि भुजे विने इथं म्हणजे तप केल्याशिवाय भगवंताचं दर्शन नाही. तपे विने जिल्ह्या विने प्राप्त केल्याशिवाय मिळणार नाही. मग बाबांचंच मनात आलं आपले बरेच सेवक आहे गाव सेवक आहे तालुक्याचे भाग सेवक आहे जिल्हा सेवक आहे यांना देवाने सोन्यासारखं दिलं काय ते दिलं पाहिजे यांना देवाने सोन्यासारखं दिलं सोन्यासारखे जाईल पण सोन्यासारखं काय दिलं पाहिजे दिलं पाहिजे आता सोन्यासारखे झाले मग तर सोन्यात काही यांना मिळालं पाहिजे की. आणि म्हणून आता आमचे नागेश्वर या ठिकाणी आता आरतीचा सन्मान या ठिकाणी सन्मान आहे या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी काय वाजून नागेशचा अभिनंदन.